नमस्कार, आकाश न्यूजचे मराठी बातमीपत्रात मी निशाद लांजेवार आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। राज्यभरातील ग्रामपंचायतींना कुलूप बंद आंदोलन सुरू। भंडारा जिल्ह्यातील सातई तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या कुलूप बंद आंदोलन। ग्रामपंचायतीला 15 लाखापर्यंतची विकास कामे करण्याची मुभा होती, मात्र उच्च न्यायालयाने 10 जुलैला निर्णय देताना ग्रामपंचायतीचे 15 लाखापर्यंतच्या विकास कामावर कात्री लावली आहे। त्यामुळे यानंतर ग्रामपंचायतीला आता केवळ 3 लाखापर्यंतची कामे करावी लागणार आहे। यामुळे राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात स्टे आणावा आणि राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्ववत 15 लाखापर्यंत कामे करण्याची मुभा देण्यात यावी, यासाठी आता अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य सरपंच संघटना आक्रमक झाली आहे। काल 15 ऑगस्ट पर्यंत राज्य सरकारने या निर्णयाविरोधात हायकोर्टात स्टे आणावा अशी मागणी सरपंच संघटनेने केली होती। अन्यथा 16 ऑगस्ट पासून राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींना कुलूप बंद आंदोलन करू असा इशारा सरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला होता। त्यानुसार आजपासून राज्यभरातील ग्रामपंचायतींना कुलूप बंद आंदोलन करून या निर्णयाचा निषेध करण्याचा निर्धार सरपंच संघटनेने केला आहे। भंडारा जिल्ह्यात या आंदोलनाचे पडसाद उमटले असून जिल्ह्यातील सातई तालुक्यातील सरपंच संघटनांनी ग्रामपंचायतला कुलूप लावले आहेत। जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे। ग्रामपंचायतीला लावलेल्या कुलपाची चावी गट विकास अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहेत। माननीय उच्च न्यायालयाने जे ग्रामपंचायतला 15 लाखापर्यंत काम करण्याची मर्यादा होती, ती मर्यादा आज कापून फक्त 3 लाखापर्यंत काम करण्याची अट घातली। त्या निर्णयाच्या विरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रात 28,000 ग्रामपंचायती आज टाळाठोको आंदोलनाचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी संपूर्ण सरपंच संघटनेच्या वतीने अखिल भारतीय सरपंच संघटनेचे संस्थापक माननीय जयंतजी पाटील यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही हा उठाव करत आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हा आंदोलन चालूच ठेवणार। धन्यवाद।